गगनबावडा तालुक्यात दमदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे। या पावसामुळे आंबोली घाटातील धबधब्यांसह आता भुईबावडा घाटातील धबधबेही उंचावरून फेसाळत कोसळत आहेत। विविध ठिकाणचे धबधबे आणि नयनरम्य परिसर पर्यटकांना खुणावत असल्याने घाट परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलाय। 12 किलोमीटर लांबीच्या भुईबावडा घाटात अनेक लहान मोठे धबधबे आहेत। सध्या सुरू असणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणचे धबधबे ओसंडून कोसळत आहेत। गगनबावड्यापासून खाली जाताना लागणारा पहिलाच धबधबा अगदी रस्त्यावरच कोसळत असतो। येणारे जाणारे हमखास घटकाभर थांबून हा नयनरम्य नजारा डोळ्यात साठवून ठेवतात। या ठिकाणावरून उंच दऱ्याखोऱ्या न्याहाळता येतात। अगदी आभाळ टेकलेल्या क्षितिजापर्यंत दूरवर नजर हरवून जाते। सुट्टीच्या दिवशी या घाट मार्गावर ठिकठिकाणी लोक पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेताना दिसतात। निसर्गाचं अनोखं हे विलोभनीय दृश्य अनेक जण नजरेत आणि कॅमेऱ्यातही बंदिस्त करत असतात। सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात कॉम्प्युटर, नेट, इंटरनेट, फेसबुकमध्ये हरवत चाललेली माणसं इथं थोडा वेळ का होईना सर्व मायाजालातून बाहेर पडून नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेताना दिसतायत। निसर्गाच्या सान्निध्यात वनभोजनाचा आनंदही अनेक कुटुंब घेताना दिसतात। हिरव्यागार सह्याद्री पर्वत रांगांमधून नागमोडी वळणं घेत सह्याद्रीच्या कुशीतून नागमोडी रस्ता दूरवर धुक्यात हरवून जातो। परिसरातील उंच दर्याखोऱ्या आणि समोर क्षितिजाला टेकलेलं आभाळ असं मनोहारी दृश्य मनाला वेड लावणारं आहे। त्यामुळे रविवार आणि सुट्टी दिवशी घाट मार्गात ठिकठिकाणी गाड्या थांबवून पर्यटक त्याचा आनंद लुटत आहेत। वर्षा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या या पर्यटकांना मात्र इथं कोणतीही सोय उपलब्ध नाही। त्याबाबतही विचार होणं गरजेचं आहे। हुल्लडबाज तरुणाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी तसंच अतिउत्साही पर्यटकांच्या फाजील कृतीमुळे इतरांना त्रास होणार नाही यासाठी इथं पोलिसांची गस्त ठेवणंही आता गरजेचं बनलंय। बी न्यूजसाठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील।